आपल्या स्वतः लेकरू कोणाचंही असू द्या, ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बहिणीच्या किंवा स्वतःच्या मुलीचं कंपाळाचं कुंकू पुसतं ना, त्यावेळेस आपल्याला कळ लागते. ती नसन भली आपल्या जातीतली, पण शेवटी तिचा नवरा गेलाय, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी लेक आहे. आपलं कर्तव्य होतं, आपण त्यांनाही न्याय दिला. आता नार्को टेस्ट होऊन त्याच्यात सुद्धा सगळे बरंचसं पुढं येणार आहे, माझ्या तोंडातून काही जाईन, त्याच्यामुळं आपलं आत्ताच काही बोलत नाही, कारण ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. माझ्याकडे धनगर समाजाचा येऊ द्या, दलित समाज, मुस्लिम समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा येऊ द्या, मला जितकी ताकद लावता येईल तितकी मी लावतो. आता तुमच्या संस्थांना पण एक पत्र माझ्याकडे दिले. मी गाडीत बसलो की तुम्हाला फोन परत वापस येईल. मी शंभूराजे देसाईला सांगतो, देसाई साहेबांना, देसाई साहेबाकडेच खातं आहे ना ते, शंभूराज देसाई साहेबांना सांगतो, यांचा जेवढा निधी आहे तेवढा या मागणीच्या दैवताला टाका. मी कुठंही कमी पडणार नाहीत आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला, या पवित्र भूमीतून शंभूराजे देसाई साहेब सुद्धा नाही म्हणणार नाही. प्रत्येक देवस्थानाला ते पण देत आहेत. कालच आम्ही कुर्ला गाव म्हणून आहे, गेवराई, बीड आणि माजलगावच्या बाँड्रीवरती ते गाव येतं आहे. 35 गावचा संपर्क तुटला होता एका पुलामुळं. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेबांना फोन केला. आम्ही त्यासुद्धा 16 कोटीच्या त्या कामाचे सुद्धा त्या देवस्थानासाठी मंजुरी घ्यायला. आपण कमी नाही पडत, बाकीच्या याच्यात काही टेन्शन नाही. फक्त बघताना जातीवादी म्हणून बघू नका. मी एकाही जातीला दुखवलेलं नाही आत्तापर्यंत. हा एक मात्र खरं आहे, माझ्या समाजाच्या लेकीबाळीचं, लेकराबाळाचं कल्याण व्हावं म्हणून मी रात्रंदिवस लढतो, लढणार आहे. तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण माझ्यासुद्धा समाजाच्या गोरगरिबाच्या लेकरानं, लेकीबाळीनं स्वप्न बघितलं अधिकारी बनण्याचं, मोठं होण्याचं, ते मी पूर्ण करतो आणि पुढेही मी करत राहणार आहे. इकडं काय पंगत आहे, जोडायला बसले काय ते? हां, मला यांच्या आडून आधी दिसलंच नाही, पुरे बिल्ड आहेत.